LS मराठीच्या गावभेट दौऱ्यामध्ये आता आपण शिरूर तालुक्यामधल्या मलठण गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये जात असताना आपल्याला हे नजरेस पडलेलं आहे ते म्हणजे ग्रामीण रुग्णालय जे कोरोना काळामध्ये खरं तर बांधण्यात आलेलं आहे आणि जवळपास 8.25 कोटी रुपये खर्चून हे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आलेलं आहे. मलठण मधल्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण अवस्था पाहतोय म्हणजे रुग्णांना एकीकडे उपचार दिले जात आहेत, प्राथमिक उपचार जे असतात ते सुरू असल्याचं इथल्या डॉक्टरांकडून सांगण्यात येते. पण महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन थिएटर जे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा इतर रुग्णालयामध्ये असणं आवश्यक असतं, ते ग्रामीण रुग्णालयामधल्या या ऑपरेशन थिएटरची अवस्था आपण पाहतोय की बांधून सगळं झालेलं आहे. इथं समोर आपल्याला ही मशीन सुद्धा पाहायला मिळते. मात्र काही या भागाचं जे काम आहे, बांधकाम ज्याला आपण म्हणू शकतो, ते पूर्ण न झाल्यामुळे जवळपास आता वर्षभर झालेलं आहे हे ऑपरेशन थिएटर हे सुरू नसल्याचं दिसून येत आहे. इथं आपल्याला ही मशीन सुद्धा पाहायला मिळते. अगदी नवी कोरी मशीन आहे. मशीन इथं आणून ठेवलेली आहे, पण इतर ज्या सुविधा या ठिकाणी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे इथं ऑपरेशन थिएटरचा वापर हा रुग्णांसाठी केला जात नाही आणि त्यामुळे पर्यायी या इथं म्हणजे ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्या रुग्णांना इतर ठिकाणी जावं लागतंय. ही परिस्थिती या मलठणच्या ग्रामीण रुग्णालयामधली आहे. लाखो रुपयांच्या या मशीन्स आहेत त्या सध्या इथं धूळ खात पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळे आरोग्य विभाग नेमकं काय करते, हे आरोग्य विभाग झोपलेला आहे का की व्हेंटिलेटरवर गेलेला आहे असा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागातले किंवा या मलठण भागातले जे रुग्ण आहेत ज्यांना खरं तर ऑपरेशन थिएटरची गरज असते त्यांना मात्र इथं उपचार घेताना आपल्याला दिसून येत नाहीये. हे बघा, असे वायरिंग आहेत त्या सुद्धा अशा परिस्थितीमध्ये लटकलेल्या आहेत. खाली वायरी ज्या आहेत त्या पडून आहेत, म्हणजे एखादा शॉर्ट सर्किटचा जर भाग झाला, घटना घडली तर पुन्हा एकदा इथं आगीची दुर्घटना आहे ती घडू शकते. आपल्याला हे स्ट्रेचर पाहायला मिळते, जे स्ट्रेचर गेल्या वर्षभरापासून धुळकात पडलेला आहे. अक्षरशः धूळ याच्यावर पडलेली आहे. त्यामुळे हे ऑपरेशन थिएटर नेमकं कधी सुरू होणार आहे आणि आरोग्य विभागाला नेमकी कधी जाग येणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. ऑपरेशन थिएटरची नेमकी काय परिस्थिती आहे आणि कधीपासून हे बंद आहे आणि तुम्ही इथले जर तुमच्याकडे चार्ज असेल तर तुम्ही याचा काय पाठपुरावा करताय का नाही? नाही, मी सध्या याच्यावर चार्जवर नाही आहे बघा. मी वैद्यकीय अधिकारी आहे ग्रामीण रुग्णालय मलठणचा. आता मी पण माझं जिल्हा रुग्णालय सिव्हिलला पुण्याला माझं डेप्युटेशन झालं होतं. मी सध्या फक्त इकडे आलेलं आहे बघा. 2-3 महिने काहीतरी झालं. बरं, इथला चार्ज कुणाकडे आहे? इकडचं चार्ज अतुल नागरे सर आहे, ते वैद्यकीय अधिकारी इकडचे येतात का रोज या हॉस्पिटलला? हा, म्हणजे सोमवार आणि गुरुवार करून येतात बघा. त्यांची वेळ ही ठरलेली आहे का, सोमवार आणि गुरुवारीच फक्त ग्रामीण रुग्णालयामध्ये यायचं असं काय ठरवून दिलेलं आहे? नाही, त्यांचं मीटिंग वगैरे खूप असतं बघा. डीडीचं मीटिंग, सिव्हिलचं मीटिंग आणि आरकेचं मीटिंग, हे सगळे मीटिंग असताना त्यांना जेव्हा वेळ असतं तेव्हा इथे येऊन ते व्हिजिट देतात. बरं, मग ऑपरेशन थिएटरचा काय मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे का वरिष्ठांना की ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे, जे रुग्ण आहेत ज्यांना गरज ऑपरेशन थिएटरची आहे ती त्यांना मिळाली पाहिजे, असं काय तुम्ही सांगितलेलं आहे का? हो, आता ऑपरेशन थिएटर सुरू नाही होण्याचं कारण एकच आहे की त्याच्यामध्ये ग्रँड जे आहे बघा, वरून ग्रँड नसल्यामुळे 2 या 3 वर्षापासून बंद जे झालेलं आहे तेच का कारण आहे. त्याचा पूर्तता वगैरे होत नाही वरून, म्हणून ते काहीच करता येत नाही. कोण करत नाहीये? कोणाच्या अंडर आहे हा भाग जो आहे, म्हणजे जे बांधकाम करायचं? आरोग्य विभागचं अंडर मध्ये आहे बघा. त्यांच्या तात्पर्य नसल्यामुळे हे सगळे आता बंद दिसतं बघा. मग ते मशीन जे आणून ठेवलेली आहे ती कधीपासून येते? आता ते 2 वर्ष काहीतरी झाले. मी तर 1च वर्ष म्हटलं, तुम्ही तर 2 वर्ष म्हणताय. 2 वर्ष झालेलं आहे. गंभीर बाब नाहीये का? एखादी मशीन लाखो रुपयांची जी आहे ती अशी धुळकात पडलेली आहे, म्हणजे तुम्ही इथं कधी नजर टाकली का नाही वर्षभरामध्ये? टाकले की मग तुम्ही काय सांगताय का नाही वरिष्ठांना? नाही, सांगतो मी वरिष्ठांना की याचं पाठपुरावा करावं लागेल. आपल्याला काहीतरी लवकर काय असेल ओटी वगैरे आपण सुरू करावे आणि आपलं गरीब जे
पेशंट आहे बघा त्याला आपण सोय देऊया. पण मिळत नाही ना सोय, आता वर्ष झालं नाही मिळत आहे, मग कसं करायचं सांगा. आता तुम्हाला फक्त पगार दिले म्हणजे तुमचं काम झालं असं आहे का, की रुग्णांना जी सेवा करायची आहे त्याच्यासाठी ज्या गोष्टी या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाहिजे त्या जर मिळत नाही तर त्याचा पाठपुरावा करणं किंवा एक डॉक्टर म्हणून तुमचं काम आहे का? नाही, ओटी सोडून बघा बाकीचे इमर्जन्सी आहे बघा ते आपण हँडल करतोय बघा. जसं की कोणाचं निमोनिया झाला असेल, कोणी स्नेक बाईट असेल, आता कोण कुत्रा वगैरे चावला असेल, हे सर्व आपण इमर्जन्सी याच्यामध्ये पण करतो. हे पण महत्वाचं आहे का? हा, हे पण महत्वाचं आहे बघा. हा. पण इमर्जन्सीचे पेशंट आहे बघा ते याच्यापेक्षा महत्व असं मला वाटतं. बरं, मग हे महत्वाचं नाहीये. नाही, हे महत्वाचं मग हे आहे. बंद करायला नाही, पाहिजे नाही, असं वाटतं. नाही, ही जी मशीन आहे ऑपरेशन थिएटरची, नाही, नाही, ती जर दुसरीकडे दिली तर त्याचा उपयोग होईल असं वाटत नाही का? नाही, ते होऊन जाईल बघा, त्याच्याबद्दल काहीच नाही आहे. पण हे तर सुरू करावंच लागतं आपल्याला. त्याच्यावरून आपण बाकीचे आहे बघा आपलं इमर्जन्सी बघा ते पण सुरू केलेलं आहे. आता हे तुम्ही वरिष्ठांना सांगणार आहात का नाही? हे जे हो, दिसतंय सांगणार आहे, असं. नक्की सांगणार आहे बघा. आणि याचं लवकरात लवकर कसं पाठपुरा होईल बघा, कसं याचं लवकरात सुरू करता येईल आपल्याला ते सांगणार त्यांना वरिष्ठ. आता तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, बघूया. डॉक्टरांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर इथली जी सुविधा आहे, ऑपरेशन थिएटर आहे ते सुरू करूया. लाखो रुपयांची मशीन आहे, ती गेल्या 2 वर्षांपासून धूळ खात पडून आहे, अशी ही परिस्थिती आहे. इथले जे डोंगरे आहेत ज्यांच्याकडे हा सगळा कार्यभार आहे ते मात्र दिवसाआड किंवा त्यांना जसं जमेल तसं ते या ग्रामीण रुग्णालयामध्ये येतात. पण रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाचं असलेलं हे ऑपरेशन थिएटर आहे ते मात्र बंद अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आणि अशीच परिस्थिती फक्त मलठण नाही तर अनेक पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा आहे. पण धक्कादायक वास्तव म्हणजे इथं अगदी नव्या कोऱ्या मशीन्स आहेत ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये असतात, रुग्णांच्या उपचारासाठी लागतात, त्या मात्र धूळ खात पडून आहे. आणि हे संपूर्ण रुग्णालय आपण पाहतोय, जवळपास 8.25 कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय कोविडच्या काळामध्ये बांधलं गेलेलं होतं. ते रुग्णालय सुद्धा सध्या धुळकात पडलेलं आहे. इमर्जन्सी वॉर्ड हे सुरू असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. पण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की ज्या खोल्या असतील किंवा मग अशा पद्धतीचे ऑपरेशन थिएटर असतील ते मात्र बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. आणि त्यामुळे हे नेमकं कधी सुरू होणार, आरोग्य विभागाला कधी नेमकी जाग येणार, इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, हे याकडे कधी लक्ष देणार, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, मलठण, शिरूर.